नमस्कार, माझं नाव अतुल, मी डॉग ट्रेनर आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे की एक रॉटविलर आलेला ट्रेनिंगसाठी माझ्याकडे. तो 2-2.5 वर्षाचा होता. पण तो त्यांनी सोडून दिला डॉग, म्हणजे बाहेर जाऊन त्यांनी सोडून दिला. ही त्यांच्यावर वेळ का आली तर तुम्हाला सांगतो की त्यांनी ज्यावेळी डॉग घेऊन आले त्याच्यानंतर त्यांनी त्या डॉगला, त्यांचा बंगला होता वडगाव शेरीला, तर त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये त्याला ठेवला आणि नंतर मोठी माणसं फक्त यायचे, हात फिरवायचे, निघून जायचे. पण त्या डॉगशी त्यांनी काहीही ओळख करून घेतली नाही. डॉगशी कधी जेव्हा पाड त्यांनी कधी प्रेम केलं नाही, म्हणजे त्यांनी कधी फिरवलं नाही. त्यांची लोक यायचे आणि ते त्याला फिरवायचे आणि निघून जायचे आणि हे यायचे आणि त्याला फक्त बघायचे, झालं. मग तसा तो 2-2.5 वर्ष गेले. ज्या वेळेला तो डॉग सुटला किंवा ज्या वेळेला तो डॉग अशी परिस्थिती आली की ते लोक सोडून गेले, का जे लेबर लोक कामाला येत होते, मेड लोक जे कामाला येत होते, त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल केला, मी तिथे गेलो. तर अशी कंडिशन होती की तो डॉग एवढा भयानक ॲग्रेशन होता की तो डॉग त्यांना स्वतःला हँडल होत नव्हता, मालकाला हँडल होत नव्हता. त्यांच्या घरामध्ये कोणालाही तो हात लावून देत नव्हता, कोणाचाही ऐकत नव्हता. तर ही वेळ का आली तर आपण जर डॉग घेतोय तर आपण स्वतःहून त्या डॉगची काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतःहून त्याच्याकडे गेलो पाहिजे, त्याला फिरवलं पाहिजे, जेणेकरून त्याला समजते की बाबा नाही, ही आपली माणसं आहे. असं डॉगवरती अशी वेळ आली की तो कोणालाच ऐकत नव्हता, म्हणजे तो असा बिहेव करायचा की मी कोणालाही ओळखत नाही असं. त्याच्यानंतर मी त्याचं ट्रेनिंग स्टार्ट केल्यानंतर 2-3 विजिट झाल्यानंतर त्याची माझी फ्रेंडशिप झाल्यानंतर तो माझ्याशी जास्त अटॅच व्हायला लागला. म्हणजे मी गेलो की एक्साइटेड व्हायचा, खुश व्हायचा, माझ्याकडे यायचा. आणि परत नंतर तो म्हणजे मी आलो, माझी गाडी जरी आली तरी तो वासाने मला तो केजमध्ये उड्या मारायचा की नाही मी आलो, मला भेटायचा. तो यायचा, चेस्टवरती पाय ठेवायचा, लाड करायचा, प्रेम. ते म्हणायचे नाही सर चावेल. पण तो मला कधीच चावलं नाही, का तर मी त्याला फिरवत होतो, मी त्याच्याशी 2 गोष्टी बोलत होतो. तर त्याला आनंद होता की मी त्याला बाहेर फिरवतो. त्यांना तेवढंच पाहिजे असतं की बाहेर फिरून यायचं, बाकी काय. आणि बाहेरचे 4-5 गल्लीचे डॉग असतात, त्यांना जरा दादागिरी करायची त्यांच्यावरती आणि त्यांना जरा भुकायचं वगैरे किंवा माझ्यासारखं कोण नाही, एवढंच त्यांना पाहिजे असते, बस झालं. मग त्यानंतर तो शिशो करायचा आणि केजमध्ये बस म्हटली बसायचा. पण तो त्यांच्याकडनं कधीही हँडल झाला नाही. त्याच्यानंतर ट्रेनिंग बंद केलं. मी त्यांना म्हटलं तुम्ही सर प्रॅक्टिस घ्या, पण त्यांच्याकडनं ते झालं नाही. त्यांनी तो डॉग सोडून दिला. मला परत कोणाला की सर आम्ही तो डॉग असं एका फार्म हाऊसवरती दिलेला आहे आणि आम्हाला काय तो म्हणजे आमचं काय ऐकत नाही. मग तुम्ही जर डॉग घेताय आणि तो तुमचा ऐकत नाही तर तुम्ही चुकीचा सांभाळ केला त्याचा. तुम्ही त्याचा सांभाळ योग्य रीतीने जर केला असता तर आज तुमचा डॉग तुमच्याजवळ राहिला असता, तुम्हाला त्याला सोडायची वेळ आली नसती. म्हणून जर तुम्ही एखादा डॉग घेताय तर त्या डॉगची काळजी घ्या, त्याच्याशी मैत्री बनवा की जेणेकरून तो चावायला जरी कोणाला गेला तुम्ही एक हात आली की नो कम, तर तो आला पाहिजे. नाही की जाऊन त्याला फाडतोय आणि तुमचं ऐकत नाही, मग तुमच्या सांभाळण्यामध्ये कुठेतरी चूक होत्या, हे तुम्ही मान्य करा. अशा काही घटना घडून येत. मग त्यासाठी तुम्हाला जर काही योग्य गायडन्स पाहिजे असेल, तुम्हाला डॉग घ्यायचा असेल तर कोणता डॉग घ्यायचा, काय पर्पजनुसार घ्यायचा, म्हणजे तुम्हाला काय हेतू काय आहे तुमचा, तो तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी बोला, मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. त्याच्यानंतर ही वेळ तुमच्यावर येणार नाही. थँक्यू.